सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून लोकवस्ती, झोपडपट्टी आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या 29 रुपये किलो तांदूळ विकला जातोय। या तांदूळ माफियांनी ग्राहकांकडून आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र मागतायत। त्यामुळे बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या ग्राहकांकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवण बुक्काणुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। या शिष्टमंडळामध्ये महसूल नायब तहसीलदार श्रीमती स्मिता गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये रेखाताई आडकी, लक्ष्मीबाई चिलवेरी, रेवण बुक्काणुरे, विठ्ठल कुराडकर, धनराज जानकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल व अनेक शिवसैनिक उपस्थित होते। सोलापुरामध्ये या अच्छे दिन लाएंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून 29 रुपये किलो तांदूळ विकण्याचा सपाटा काही तांदूळ माफिया करीत असल्याचे प्रकार काल उघडकीस आलेले आहे। अनेक भागामध्ये, गरीब वस्त्यामध्ये एखाद्या ट्रॅलीमध्ये, गाडीमध्ये भारत चावल ब्रँड असं भारताचं नाव देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून ही गाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते आणि मोदीचं तांदूळ विकलं जातं। यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकांकडून तांदूळ घेत असताना आधार कार्ड घेतलं जातं आहे, त्यांचं पॅन कार्ड घेतलं जातं आहे आणि नागरिकांनी विचारलं तर बिल दिलं जात नाही। अशा अनेक कारणामुळे संशयाचं या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये पक्षापक्षामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि तो तांदूळ माफिया, तो ड्रायव्हर किंवा तो सोबत असलेला विक्री करणारा माणूस नागरिकांनी जे विचारलं तर थातरमातर उत्तरं देतो आणि तिथून पळ काढतो। यावरून मोदींनी किंवा मोदीच्या रूपाने असलेले भारतीय जनता पक्ष सरकारनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे। पण तसं न करता त्यांनी या गोरगरीब लोकांचं आणि अत्यंत चांगल्या लोकांचं फसवणूक करण्याचा प्रयत्न, जेणेकरून आपल्याला निवडणुकीत फायदा व्हायला पाहिजे अशा प्रकार करत असं दिसत आहे। आणि या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी निवेदन आम्ही दिलेलं महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभा क्षेत्र पुरुषोत्तम बर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सहसंपर्क प्रमुख उत्तमप्रकाश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली उपशहर प्रमुख जानकर, धनराज जानकर आणि त्याचबरोबर आमच्या रेवण बुक्काणुरे, आमच्या युती सेनेच्या अध्यक्षा, शहर अध्यक्षा रेखाताई आडकी, लक्ष्मीबाई चिलवेरी आणि सर्व पदाधिकारी निवेदन दिलेलं आहोत। या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत मोठं अशांत, राजकीय अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे। जर यापुढे जर तसं गाड्या दिसले, शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिक प्रत्येक जागी अडवून या गाडी पोलीस स्टेशन देतील असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।